नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील आगामी भागांमध्ये असा एक धक्कादायक ट्विस्ट आपल्याला घडताना दिसणार आहे, ज्यामुळे संपूर्ण नयनताराचे कुटुंब हादरून जाणार आहे. नयनताराने कमळीला ऋषीपासून दूर करण्यासाठी अनामिकेला पुढे आणलेलं आहे, पण कमळीला अनामिकाचं एक भयंकर गुपित कळलेलं असतं आणि एका मोठ्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये कमळी सगळ्यांसमोर अनामिकाचा खरा चेहरा उघड करणार आहे. आणि एवढंच नाही तर ती अनामिकाचा खरा नवरा सगळ्यांसमोर आणून असा पर्दाफाश करणार आहे की ज्यामुळे सगळेच लोक पूर्णपणे थक्क होणार आहे. आणि तेही कशा प्रकारे, ते सगळं आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की भागाच्या सुरुवातीला त्या दिवशी त्या नयनताराच्या हाऊसमध्ये खूपच मोठी पूजा ठेवलेली असते आणि तेही ऋषी आणि अनामिकासाठी. घरामध्ये सगळीकडे तयारी सुरू असते आणि तिथे अन्नपूर्णा आणि नयनतारा हे सगळेजण साहित्य तपासत असतात. राजन पाहुण्यांची व्यवस्था करत असतो आणि नयनतारा मात्र दूर उभी राहून सगळं पाहत असते. नयनताराच्या चेहऱ्यावरती एक हलकसा कपटी स्मित आपल्याला दिसत असतं. नयनतारा मनामध्ये विचार करते, आता वेळ आलेली आहे कमळीला ऋषीपासून पूर्णपणे दूर करण्याची आणि कायमचे दूर ढकलण्याची. अनामिका माझ्यासाठी सगळं काम सोपं करणार आहे. तेवढ्यातच अनामिका तिथे येते आणि ती खूप आत्मविश्वासाने पुढे चालत असते. अनामिका मनामध्ये विचार करते आणि नयनतारा मॅडमांना म्हणते का तुम्ही काहीच काळजी करू नका मॅडम, आज सगळं माझ्या प्लॅन प्रमाणेच होणार आहे. आणि नयनतारा तिच्याकडे पाहून हलकसं हसते. नयनतारा म्हणते, मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे अनामिका, फक्त लक्षात ठेव, कमळीला ऋषीपासून दूर ठेवायचं म्हणजे ठेवायचं. दुसऱ्या बाजूला कमळी शांतपणे उभी असते. तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आत्मविश्वास आपल्याला दिसत असतो, जणू काही तिने आधीच काहीतरी मोठं ठरवलेलं आहे. कमळी मनामध्ये विचार करते, नयनतारा मॅडम, तुम्हाला मी हरवणारच आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल ना मी कमळीला हरवेल, पण आता वेळ आलेली आहे अनामिकाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायची. काही दिवसांपूर्वीच ही घटना कमळीला डोळ्यासमोर येते आणि त्या दिवशी कमळी कॉरिडॉरमधून चालत असताना तिला अनामिका फोनवरती बोलताना दिसते. अनामिका फोनवरती हळू आवाजात बोलत असते का तू काळजी करू नकोस, अजून काही दिवस थांब आणि मी इथलं काम पूर्ण केलं की परत येईल. कमळीला संशय येतो आणि ती हळूच तिथून पुढे जाते आणि अचानक तिची नजर अनामिकाच्या पर्सवरती पडते. त्या पर्समधून एक फोटो खाली पडलेला असतो. कमळी तो फोटो उचलते आणि तो फोटो पाहताच तिच्या चेहऱ्यावरती धक्का बसतो आणि त्या फोटोमध्ये अनामिका एका माणसासोबत लग्नाच्या वेशामध्ये उभी असते. कमळी हळू आवाजात म्हणत असते, हे काय, म्हणजे अनामिकाचं आधीच लग्न झालेलं आहे. तर त्या क्षणापासून कमळी सगळं सध्या शोधायचा प्रयत्न करते आणि ठरवलेलं असतं. ती त्या फोटोमधील पुरुषाला शोधत असते आणि त्याच्याशी संपर्क सुद्धा साधते. कमळी म्हणत असते का तुम्ही अनामिकाचे मिस्टर आहात का? तेव्हा तो पुरुष आश्चर्याने तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, हो मी तिचा नवरा आहे, पण ही काही महिन्यांपासून गायब होती. तेव्हा कमळी गंभीर आवाजात म्हणत असते की मग मी तुम्हाला सत्य कळायला लावेल आणि जे काय आहे ते तुमच्या समोर ठेवेल. ती सध्या दुसऱ्या घरामध्ये वेगळी ओळख घेऊन राहते. आणि तो पुरुष पूर्णपणे तिथे हादरून जातो. तो पुरुष म्हणतो, मला सगळं सत्य पाहायचं आहे. कमळी शांतपणे म्हणत असते की मग योग्य वेळ आली का मी तुम्हाला पाठवेल तिथे आणि सगळं दाखवेल आणि सगळ्यांसमोर उभं करेल. आता पुन्हा वर्तमानात महाजन हाऊसमध्ये नयनताराच्या हाऊसमध्ये पूजा चालू आहे आणि सगळे लोक एकत्र बसलेले असतात. ऋषी आणि अनामिका हे दोघंही एकत्र असतात आणि दुसरीकडे आपण पाहतो की त्यांची एकदम जोरदार गट्टी बसलेली असते आणि नयनतारा समाधानाने सगळं पाहत असते. तेवढ्यातच कमळी पुढे येते आणि तिच्या चेहऱ्यावरती पूर्ण आत्मविश्वास आपल्याला दिसत असतो. कमळी म्हणते, मला आज सगळ्यांसमोर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सगळे लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. त्यांनी अन्नपूर्णा म्हणत असते, कमळी काय झालं बाळा? तेव्हा अनामिका थोडी घाबरलेली असते. अनामिका म्हणते, कमळी तू काय बोलतेस, तुला कळतंय का? तेव्हा कमळी तिच्याकडे रोखून पाहते आणि कमळी ठाम आवाजामध्ये म्हणत असते, अनामिका तू ज्या रूपामध्ये इथे उभी आहेस ना ते तुझं खरं रूप नाही, एवढंच बोलते. हे ऐकतात सगळेजण थक्क होतात आणि नयनतारा देखील घाबरून जाते. नयनतारा म्हणते, कमळी तू काय आरोप लावतेस, तुला माहिती आहे का? कमळी शांतपणे दरवाजाकडे पाहते आणि मोठ्याने म्हणते, आत या. तेव्हा दरवाजा हळूच उघडतो
आणि एक पुरुष तिथून आत येतो. तो सरळ अनामिकाकडे पाहतो आणि अनामिकाच्या चेहऱ्यावरती पूर्ण भीती दिसते. अनामिका घाबरून म्हणते, तू इथे कसा आलास? तेव्हा तो पुरुष रागाने म्हणतो की का? मला इथे पाहून धक्का बसला का तुला? मी तुझा नवरा आहे. अनामिका, विसरू नकोस. हे ऐकताच सगळेजण पूर्णपणे हादरून जातात आणि ऋषी आश्चर्याने म्हणत असतो, काय? नवरा? अन्नपूर्णा म्हणते, हे काय चाललेलं आहे? कमळी पुढे येते. कमळी म्हणते, हो, हीच खरी सत्य कहाणी आहे आणि अनामिकाचं आधीच लग्न झालेलं आहे, पण ती इथे सगळ्यांना फसवत होती. नयनतारा पूर्णपणे गोंधळून जाते. अनामिका घाबरून मागे सरकते आणि म्हणते, नाही, हे सगळं खोटं आहे. पण तो पुरुष रागाने म्हणत असतो, खोटं? मग हे फोटो खोटे आहेत का? तो लग्नाचे फोटो सगळ्यांसमोर दाखवतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती धक्का बसतो. ऋषी पूर्णपणे संतापतो आणि ऋषी रागाने म्हणत असतो, अनामिका, तू इतकं मोठं खोटं कसं बोलू शकलीस? तेव्हा अनामिका रडायला लागून जाते आणि नयनतारा पूर्णपणे शांत होते, कारण तिचा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो. कमळी मात्र शांतपणे बाजूला उभी राहून जाते. कमळी मनामध्ये विचार करते, आता कोणाचंही खोटं इथे चालणार नाही आणि लपणार नाही. आता पुढे काय होणार? नयनतारा स्वतःला वाचवण्यासाठी ऋषी समोर दुसरं खोटं बोलणार का? आणि अनामिकाला घरामधून बाहेर काढलं जाईल का? मग परत अनामिका ऋषीच्या आयुष्यात येईल आणि ऋषीला आता कमळीबद्दल काय वाटणार? हे सगळं पाहणं खूपच थरारक ठरणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.